रिलायन्स अशी ही कंपनी आहे आणि त्यांचे जे मालक आहेत अंबानी, त्यांचं घोषवाक्यच आहे कर लो दुनिया मुट्ठी में. ज्यांना केंद्र शासन असो, राज्य शासन असो, सर्वसामान्य प्रशासन असो, हे अगदी खिशामध्ये घेऊन फिरतात आणि त्याच आविर्भावामध्ये त्यांनी आमच्या या सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना आजपर्यंत नांदण्याचं काम केलंय. साहेब, गेले 35-40 वर्ष आम्ही झगडतोय. आमची फक्त साधी मागणी आहे, आम्हाला कोणत्या कोणीही भीक नको आहे. आम्हाला आमच्या हक्काची जी नोकरी आहे तीही आमच्या मुलाबाळांचं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार फक्त आम्हाला आमची नोकरी हवी आहे. परंतु ही देखील मागणी, सर्वसाधारण मागणी देखील ती मान्य करत नाहीये. कित्येक वेळा आम्ही उपोषणं केली, कित्येक वेळा मुख्यमंत्री येऊन गेले, परंतु ही रिलायन्स सारखी कंपनी, रिलायन्स किंवा अदानी, अंबानी ही नावं पुढे आली की या शासनाला काय होतं आणि का दडपटून जातात सगळे हे समजण्याच्या पलीकडचं आहे. राज्यघटनेने कायद्यासमोर सगळ्यांना समान आखलेला आहे आणि कायदा हा सगळ्यांना समान असतो. परंतु इथे परिस्थिती मात्र फार उलटी आहे. अदानी अंबानीसाठी या देशामध्ये वेगळे कायदे आहेत आणि सर्वसामान्यांसाठी फार वेगळे कायदे आहेत. जे हक्काचे कायदे आहेत त्या कायद्याची फक्त अंमलबजावणीची फक्त आमची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त आम्ही शासनाकडून काहीच मागत नाही. आणि या राज्याचे प्रमुख मायबाप म्हणून या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, साहेब, फार मोठी एक्सपान्शन तिथे जवळजवळ असं म्हटलं जातं की 10,000 नोकऱ्यांचं एक्सपान्शन या देशातला सगळ्यात मोठा पेट्रोकेमिकलचं एक्सपान्शन त्या ठिकाणी होणार नाही. 10,000 नोकऱ्या अशाही उपलब्ध होणार आहेत. त्यांनी डेव्हलपिंग कंट्री म्हणून बाहेरून जे फंड रेज केले आणि जे शासनाकडून इन्सेंटिव्ह घेतले त्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही तिथल्या स्थानिकांना नोकऱ्या देणार आहोत. त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी एवढे मोठे फंड आणि इन्सेंटिव्ह आणि सबसिडी उचललेल्या आहेत. तेव्हा माझी शासनाला विनंती आहे की एखादा जर मुख्यमंत्री असेल त्यांनी विचार करावा, जर 500 कुटुंबांना आपण जर त्यांच्या हक्काची नोकरी दिली तर त्या 500 गुणिले 5 म्हणजे 2,500 लोकांचं आपण भलं करणार आहोत. एवढा जर मुख्यमंत्र्यांना जर विचार केला तर त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये दुसरं काही महत्वाचं काम केलं नाही तरी फार मोठं काम आणि त्यांना सुखाची झोप लागेल.